गुड इव्हिनिंग मित्रांनो. आज आहे 29 डिसेंबर 2025. ट्रेडिंगचे शेवटचे ह्या वर्षातले 3च दिवस राहिलेले आहेत. तर आज चांदीने परत एक मोठी गडबड केलेली आहे. पण लक्षात ठेवा मित्रांनो, फंडामेंटली चांदीमध्ये काडीचाही बदल झालेला नाही. काडीचाही झालेला नाही आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही अजिबात न घाबरता तुम्हाला काही पर्याय आहेत ते मी इथं सांगतो. काय झालंय हे पण सांगतो. नमस्कार मित्रांनो, मी आहे उदय कुर्तकोटी, हरणई, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी इथनं बोलतोय. आज संध्याकाळी मुद्दामून मी हे सगळं रेकॉर्डिंग करतोय कारण आजची परिस्थितीच चांदीची तशी तयार झालेली आहे. तर त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवणं रात्री भाग होतं, म्हणून मी हा रात्रीचा व्हिडिओ करतोय. तर ज्यांनी चांदी पूर्वी विकत घेतलेली आहे त्यांनी घाबरून जाऊ नये. चांदी अजूनही वरच्याच दिशेने बोट दाखवत आहे. तर चांदी खाली पडायचं सुतराम कारण नव्हतं, पण हे प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. म्हणजे ज्यांनी ट्रेडर्सनी एस्पेशली थोड्या काळाकरता की बाबा चांदी वर गेली की विकायची आहे, ज्यांना 10%, 15%, 20% प्रॉफिट हवा होता, अशा लोकांनी आज चांदी ही 2.5 लाखाच्या वर गेल्यावर एक सायकॉलॉजिकल आकडा असतो, 2.5 लाख ही खूप मोठी अमाऊंट झाली असं समज करून त्यांनी ती चांदी विकायला घेतली आणि त्याचा डॉमिनोज इफेक्ट हा आपल्याला बाजारामध्ये बघायला मिळाला. डॉमिनोज इफेक्ट म्हणजे काय, तर एकाने विकलं त्याच्यामुळे तो शेअर परत खाली पडला, म्हणजे ETF खाली पडला किंवा फ्युचर्समधली चांदी थोडी खाली आली, प्रीमियम खाली आला. तर लोकांनी घाबरून, अजून काही लोकांनी घाबरून स्वतःकडची विकली की अजून पडायच्या आत आपण विकून टाकावं. मग असं करत 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 त्याला विक्री मोठी झाली, खरेदीदार कमी झाले. त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू तो आकडा खाली खाली येत गेला. आणि किती खाली आला, तर सकाळच्या सत्रात आपण पाहिलं तर चांदी एक 2,40,000 रुपया जी काल बंद झालेली होती, तिथनं ती वरती वरती जात 2,54,000ला गेली. आणि मग तिथं जेव्हा प्रॉफिट बुकिंग चालू झालं, ते प्रॉफिट बुकिंग डॉमिनोज इफेक्ट करून आज चांदी 2,33,000वरती खाली आलेली आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये खरेदीची संधी पण येणार आहे, हीही गोष्ट लक्षात ठेवा. कशी तेही मी या व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे. तर पहिल्यांदी जे घाबरलेली लोक असतील त्यांच्याकरता सांगतो की ज्यांना प्रचंड भीती वाटते की आता माझं काही खरं नाही, माझा आता लॉस होणार, त्यांनी चांदी विकून सोनं घ्यावं. दोन्ही पडतायत, फक्त सोनं तेवढं पडलेलं नाही, चांदी खूप पडलेली आहे. थोडंफार नुकसान होईल पण तुमच्या मनातली भीती संपेल, कारण सोनं काही पडून पडून फार पडणार नाही, तुम्ही काळजीच करू नका. म्हणजे तुम्हाला कितीही भीती वाटत असली तरी तुम्हाला ते नुकसान बेरेबलच असेल सोन्यामधलं, कारण सोनं फारसं पडणार नाही, हे लक्षात घ्या. तर ही पहिली परिस्थिती झाली. दुसरी परिस्थिती आहे की ज्यांना शक्य असेल त्यांनी खालच्या म्हणजे 20% चांदी पडल्यानंतर त्यांनी एंट्री करायला सुरुवात करावी. साधारणतः 3 पार्ट्समध्ये एंट्री करावी. 20%ला पडलं की एंट्री करावी, 30%ला पडलं की एंट्री करावी, 40%ला पडणार नाही, पडलं तर जरूर एंट्री करावी. 40%ला पडण्याची सुतराम शक्यता नाही आहे. तर ह्या टप्प्यांमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी 3 वेळा. तर हे डेअरिंगवाल्या लोकांचं काम आहे. ह्याच्याहून जर का तुमच्या अंगात डेअरिंग जास्ती असेल तर तुम्ही आत्ता चांदी 10% पडली म्हणजे 2,54 वजा 25,400 एवढ्या लेवलला जर चांदी उद्या आली तर तुम्ही तिथं थोडीफार खरेदी करा. ती 4 टप्प्यात करा. 10%, 20%, 30% आणि 40% ह्याच्यामध्ये समसमान प्रमाणात खरेदी करा. हे एक्स्ट्रा डेअरिंगबाज जे आहेत त्यांनी करायचं काम आहे. आता पुढची मी सांगतो की ज्यांना अगदी पूर्ण खात्री आहे की बाबा चांदी वरच चाललेली आहे आणि वरच जाणार आहे, त्यांनी कुठलीही आत्ता ॲक्शन घ्यायची गरज नाही. उलट जर चांदी 20% पडली तर त्याच्यामध्ये स्वतःच्या
स्वतःकडे जे काही पैसे असतील त्याचे 20% आय एम सॉरी, त्याच्यापैकी 40% चांदी विकत घ्यावी. अजून 10% पडलं तर अजून 30% चांदी विकत घ्यावी आणि अजूनही 10% पडणार नाही, पण पडलंच तर शेवटच्या 30%ची खरेदी करावी. मी जे खरेदी करायला सांगतो आहे सर्व पेपर ट्रेडवर करायला सांगतो तुम्हाला. फिजिकल, ETF, डिजिटल किंवा फ्युचर्समध्ये शक्यतो घेऊ नका. तुम्हाला जर का फ्युचर्स काय आहे हे चांगल्या पद्धतीने माहीत असेल तरच त्याच्यामध्ये पडा, नाहीतर अजिबात पडू नका. पण ह्या कुठल्याही पद्धतीत तुम्ही जर का व्यवहार करणार असाल तर तुमच्या वित्तीय सल्लागाराचा सल्ला घेऊन मगच व्यवहार करा. मी सांगतोय म्हणून करू नका. माझं सांगणं चुकू शकतं. तर माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवून अजिबात सोनं, चांदी, शेअर्स, ETF हे खरेदी विक्री करू नका. F&Oमध्ये तर अजिबात जाऊ नका. ज्यांना त्याच्यातलं कळत नाही, ओकाठो कळत नाही, तर त्यांनी त्याच्याकडे बघूही नये. कारण त्याच्यामध्ये लॉस इतक्या जणांना झालेला आहे. 90% लोकांना लॉस होतो त्याच्यामध्ये. आणि तो लॉस कधी होतो, कसा होतो हे कळतही. लोकांची घरदार विकली गेलेली आहेत त्याच्यापायी. तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये न जाणंच योग्य असतं. तर मी हे तुम्हाला घाबरवण्यासाठी सांगत नाही आहे. आपण चांगल्या पद्धतीने पुढं जाण्याकरता आणि आपल्याला चांगल्या प्रकारे प्रॉफिट होण्याकरता मी सांगतोय. मी आत्तापर्यंत तुमचा पेपरवर प्रचंड प्रॉफिट करून दिलेला आहे. पण ज्यांनी फिजिकली सुद्धा घेतलेलं आहे त्यांच्या वित्तीय सल्लागाराची सल्लामसलत करून त्यांचाही चांगल्या प्रकारे प्रॉफिट झालेला आहे आणि तो तसाच पुढं होत जाणार आहे. कारण फंडामेंटली सोनं चांदीमध्ये काहीही बदल झालेला नाही. बरं, ही एक सिनारिओ झाली. आता आपण दुसऱ्या सिनारिओकडे वळू. म्हणजे चांदी आज सोनं चांदी हा जो रेशो आहे हा रेशो 0.56ला आला आणि तो उलटा फिरला. तर म्हणजे काय झालं, तर सोनं चांदीचा जो रेशो असतो, म्हणजे सोनं तुम्ही 10 ग्रॅम विकलं तर त्याच्यात तुम्हाला काय म्हणजे किती चांदी येऊ शकते ह्याचा तो रेशो येतो. म्हणजे सरळ सोन्याचा रेट आणि भागिले चांदीचा रेट हा काढला की तो रेशो येतो. तर त्या रेशोवरनं बऱ्याचशा गोष्टी कळतात. तर आज त्या रेशोवरती 0.56 हा खूप लो रेशो झाला. आता ह्याच्यात काय काय परिणाम होतात बघा. म्हणजे आता सोनं वाढेल, चांदी वाढणार नाही. त्याच्यानंतर चांदी वाढेल आणि त्याच्याबरोबर सोनंही जोरात वाढायला सुरुवात होईल. चांदी अजून पळायला सुरुवात होईल. ही दुसरी. तिसरं होईल, हे सोनं थोडंसं पडेल, चांदी बऱ्यापैकी पडेल. पण आपण मागच्या सिनेरिओला बघितलेलं आहे की चांदी पडल्यानंतर आपल्याला कुठल्या लेवलला काय काय विकत घ्यायची आहे. तर हे बाबता आपण मागे पाहिलेलं आहे. तर ही एक शक्यता निर्माण होते. किंवा सोनं आहे त्याच लेवलला राहील आणि चांदी खाली पडेल आणि हा रेशो बदलेल. हे असे 4 प्रकारचे ह्याच्यामध्ये परिस्थिती निर्माण पुढं होऊ शकते. तर आता कुठली होईल हे कुणीही सांगू शकत नाही. पण सोनं फार पडू शकत नाही हे लक्षात ठेवा. सोनं हा बेस आहे. तर तो आयदर चांदीला कॅचअप करेल किंवा चांदी अजून वाढेल आणि सोनं जोरदार प्रकारे त्याला कॅचअप करेल. ही सिनारिओ बनण्याची शक्यता, म्हणजे ही स्थिती बनण्याची शक्यता प्रचंड 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 मोठी आहे. तर थोडा काळ धीर धरा. अजूनही चांदी 10% पडलेली नाही. आत्ता 7-8% चांदी पडलेली आहे. पडून द्या 10%. मग ज्यांची खूप डेअरिंग आहे त्यांनी ती विकत घ्यायला हरकत नाही. कुठल्याही प्रकारे तुम्ही विकत घेऊ शकता. फिजिकल घेऊ शकता, ETFद्वारे घेऊ शकता, सोन्या चांदीच्या फंडामध्ये इन्व्हेस्ट करू शकता, फ्युचर ऑप्शन्समध्ये जाऊन तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे फ्युचर्स ऑप्शन्स कळत असतील तरच. फ्युचर्स ऑप्शन नुसतं ऐकलंय नाव म्हणून करू नका. डिजिटल गोल्ड अजिबात घ्यायला जाऊ नका. तर ज्यांची हाय रिस्क टेकिंग कपॅसिटी आहे त्यांच्याकरता मी हे सांगत होतो म्हणून फ्युचर ऑप्शन्स सांगितलेले आहेत. ज्यांचं सर्वसामान्य रिस्क आहे त्यांनी मात्र फ्युचर ऑप्शन्सकडे वळूच नये. त्याच्यानंतर दुसऱ्या
केसमध्ये आपण बघणार आहोत की अजून 10% पडलं म्हणजे 20% पडलं तर मात्र सगळ्यांनी तिथं एंट्री करायला हरकत नाही. आणि ती एंट्री किती आहे हे प्रत्येकाच्या लेव्हलप्रमाणे मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ परत पॉज करून परत परत ऐकून तुम्हाला त्या लेव्हलला येता येऊ शकतं. तर अशा प्रकारे तुम्हाला पुढं जाता येईल. ही माहिती मौल्यवान आहे आणि ही माहिती तुम्हाला मे बी आज चांदी गडगडली आहे म्हणल्यानंतर असंख्य यूट्यूबवर येऊन तुम्हाला वेगवेगळी माहिती पुरवायचा प्रयत्न करतील. पण ज्यांना ह्याच्यातलं खरं नॉलेज नाही, असे सुद्धा केवळ पैसे मिळवण्याकरता, व्ह्युअरशिप मिळवण्याकरता धडपडून तुम्हाला सांगतील. ॲज व्हर्सेस मी तुम्हाला गेले वर्षभर सांगतोय, की सोनं विकत घ्या. एप्रिलपासून सांगतोय चांदी विकत घ्या. आणि त्यावेळेस कोणतेही यूट्यूबर अस्तित्वातच नव्हते सोन्या-चांदीविषयी. बाकी विषयांमध्ये ते असू शकतात, त्याविषयी मला काही नाही म्हणायचं. पण असे फेक लोकं आत्ता खूप तुम्हाला आलेले दिसतील, की चालू परिस्थितीवर व्हिडिओ बनवायचा, चालेल तितका चालेल, जेवढा पैसा खेचता येईल तेवढा खेचायचा. मला यूट्यूबमधनं पैसे मिळत नाहीत. मी त्याच्याकरता व्हिडिओ बनवत नाही. माझी स्वतःची मतं जी आहेत, ही फॅक्ट्स आणि जे दिसतायत मला, ह्या फॅक्ट्सवर आधारित मी माझी मतं तुम्हाला सांगत असतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे. पण तरीही वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करूनच तुम्हाला पुढं जायचं आहे. बरं, याच्यामध्ये दुसरं एक सांगणं आहे शेअर मार्केटविषयी. शेअर मार्केटच्या पलीकडे म्हणून आपण एक कोर्स चालू करणार आहोत. म्हणजे शेअर मार्केटमध्ये तुम्ही शेअर मार्केट शिकायचं झालं तर बिगिनर्सपासनं ॲडव्हान्स आणि सुपर ॲडव्हान्सपर्यंत तुम्हाला कितीतरी व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर मिळतील. म्हणजे ते बघून तुम्ही आरामात शेअर मार्केट काय आहे हे शिकू शकता. पण त्याच्या पलीकडे जाऊन काय असतं शेअर मार्केटमध्ये, सायकॉलॉजी कशी बदलत असते, हे तुम्हाला यूट्यूबमध्ये व्हिडिओ सापडणार नाहीत. आणि हे मी गेले 40 वर्षाचा माझा याच्यामध्ये अनुभव आहे. टू बी प्रिसाईज 42 वर्षाचा अनुभव आहे. तर त्या अनुभवाचं सगळं फळ मी तुम्हाला देणार आहे, की पी-ई काय असायला पाहिजे, पण पी-ई कुठं बघायचा आहे, कुठं नाही बघायचा, कुठं किती असला म्हणजे इम्प्लिकेशन्स काय आहेत. उदाहरणार्थ FMCGमध्ये जर तुम्ही पाहिलात तर पी-ई नेहमीच हाय असतो. त्याचं कारण त्या हाय पी-ईला घाबरण्याचं कारण नसतं, पण तो पी-ई कालांतराने पडला तर त्याचे इम्प्लिकेशन्स काय असतात वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला कुठल्याही व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार नाहीत. हा ॲडव्हान्स कोर्समध्ये अतिशय गेलात तर कदाचित शिकायला मिळेल. पण त्याचे इम्प्लिकेशन्स प्रॅक्टिकलमध्ये काय असतात, प्रॅक्टिकलमध्ये समजा 100च्या वर पी-ई आहे, तर 100च्या वर पी-ई हा प्रचंड हाय पी-ई आहे. असे शेअर्सला हातच घालू नये म्हणतात. पण असे काही शेअर्स असतात, की ज्याच्यामध्ये हाय पी-ईच कायम असतो आणि तो वाढत असतो. त्याच्यामध्ये कमी झाला तर किती होतो वगैरे, वगैरे हे तुम्हाला कुणीही शिकवणार नाही, कधीही शिकवणार नाही. किंवा अगदी लो पीचे सुद्धा शेअर्स असतात. PSU शेअर्स जर का तुम्ही घेतले, तर त्याचा पी 10च्या पुढे जातच नाही. तर असे शेअर वाईट आहेत का? मग ते चांगले कशाकरता आहेत? हे तुम्हाला मी उदाहरणादाखल सांगतोय. तर अशा प्रकारचं तुम्हाला त्याच्यामध्ये नॉलेज मिळणार आहे. बरं, पीला धरूनच नॉलेज आहे असं वाटला भाग नाही आहे. ह्याच्यामध्ये कॉमन सेन्सच्या काही गोष्टी असतात. ह्यासुद्धा आपण त्याच्यामध्ये शिकवणार आहोत. तुम्हाला आत्ता पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे आता खरं तर पहिला आठवडा आता लगेचच चालू होतोय 3 दिवसांनी. पण पहिल्या आठवड्यामध्ये कधीतरी तुम्हाला ह्या कोर्सविषयी संबंध डिटेल्स की काय काय शिकवलं जाईल, त्याचं स्ट्रक्चर काय काय असेल, कशाप्रकारे असेल आणि त्याची फी काय असेल हे तुम्हाला त्यावेळेस मी डिस्क्लोज करीन. आणि ते बघायलाही विसरू नका आणि तोही माझा व्हिडिओ बघा. पटलं तर नक्की जॉईन करा. तुमचा फायदा होईल हे मी नक्की सांगेन आणि नुसता फायदा होणार नाही, कैक पटीत फायदा होईल हेही मी तुम्हाला सांगेन त्याच्यामध्ये. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट, सी यू.